सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, या जीवाला ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज, बोध, जाणीव करून दिली, तोच बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात उतरून अंतर्बाह्य बदल करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता संगमेश्वरी आहे. रावसगाव संगमेश्वरी असतानाच मादाईसा आणि उमाईसा आणि आबाईसा यांची आता भेट झालेली आहे. आचार्य आणि मादाईसा रुद्रपूरला गेलेले आहे, लखुदेवबा आपल्या घरी गेलेले आहे, नाथोबा ही आपल्या घरी गेलेले आहे. बाईसा आणि देवच रावसगावला आल्यानंतर मात्र आबाईसाची आणि उमाईसाची भेट होते. देवानीच त्यांना तिथं आम्ही दर्शन देऊ असं सांगितलेलं असल्यामुळं आणि त्यांचं वृत्तस्थ असल्यामुळं तिथं त्यांची भेट झाली. सकाळी वायनायक जे आहे ते तिथलेच आहे आणि ते सहकुटुंब सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. कुटुंबातल्या सर्वच लोकांना घेऊन देवाच्या दर्शनाला आलेले आहे. आता देव ज्या गुंफेमध्ये राहतात ती गुंफा अत्यंत छोटी आहे, त्यामुळे एकाच वेळेस सर्व सद्भक्तांना घेऊन आतमध्ये जाता येत नाही. तर वायनायकाने एक पाय गुंफेमध्ये, एक पाय बाहेर असा ठेवला आणि प्रत्येकाला एकाच्या हातात विडा देऊन देवाच्या दर्शनाला तो आतमध्ये पाठवत आहे. आणि एक जो बी त्याचे सद्भक्त आहे, घरचे आहे, पाहुणे आहे, त्यांच्या हातात विडा दिल्यानंतर ते आतमध्ये जायचे, देवाला विडा अर्पण करायचा, दंडोत घालायचे, श्रीचरणावर मस्तक टेकवायचे आणि मग वायनायक देवाला ओळख करून द्यायचे का देवा हे आमके आमके, म्हणजे ही माझी पत्नी आहे, ही माझी सून आहे, मुलगा आहे, जे बी आहे. आपणही कधी बाबांकडं मार्गामध्ये काही नातेवाईकांना घेऊन गेलो तर बाबांना ओळख करून देतो, हे आमचे असे नातेवाईक आहे. तशा पद्धतीनं हा वायनायकसुद्धा देवाला आता सर्व माहीतच आहे, परंतु वायनायकाला बोध नाही आहे, जाणीव नाही आहे आणि म्हणून देवाचं दर्शन घडावं त्या पद्धतीनं तो सर्वांना घेऊन येतो आणि त्यांना विडा व्हायला लावतो आणि हे करत असताना त्यांची ओळख पण करून देत असतो. ते सर्व सद्भक्त आतमध्ये यायचे, देवाला विडा व्हायचे, श्रीचरणावर मस्तक टेकवायचे, दंडोत घालायचे. अशा प्रकारचे सर्वांची भेट करवली. त्यानंतर शेवटी वायनायकाची जी पत्नी आहे कामाईसा, त्या आल्या. त्यांनी विडे अर्पण केले, दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांनी त्यांच्या पाठीला श्रीकरानं स्पर्श केला, म्हणजे आशीर्वाद दिला, अर्थात त्यांना संबंधदान दिलं. त्या कन्येच्या भाग्याच्या योग्यतेच्या असल्यामुळं देवानी कोणालाही स्पर्श न करता तिला मात्र स्पर्श केलेला आहे आणि एक आशीर्वाद पण दिलेला आहे, या अष्टमंगल्याबाई असं म्हणून त्यांचं नामकरण पण केलेलं आहे देवानी. आणि मग वायनायक म्हणाले, जी मला दर्शन झालं तर मग या सर्वांना व्हायला पाहिजे की नाही, म्हणून मग मी यांना सर्वांनाच घेऊन आलो. म्हटले मला आपलं दर्शन झालेलं होतं, त्यामुळं मी सर्व कुटुंबाला तुमचं दर्शन घेण्यासाठी घेऊन आलो. अशा पद्धतीनं त्यांनी देवाला सांगितलं आणि मग ती कामाईसा जी आहे, ही वायनायकाची पत्नी, सर्वज्ञांच्या श्रीचरणावर डोकं टाकल्यानंतर श्रीचरणाचे जे नख असतात ते त्यांनी पाहिले आणि तिथंच तिची नजर खिळली, म्हणजे अर्थात तिला वेच निर्माण झाला आणि ती तशीच पाहतच राहिली, तिची काही नजर हटेना. आणि मग नंतर वायनायकांनी थोडं हटकल्यानंतर तिला बाहेर पाठवलं. कामाईसा मग बाहेर निघाल्या. अशा प्रकारे सर्वज्ञांचं दर्शन झालं. तर वायनायकाची घरी एक मैळा नावाची मोलकरीण होती. ते वायनायकांनी तिला पण आणलेलं होतं दर्शनासाठी. अर्थात तिलाही यांच्याबरोबर काही सामान पकडण्यासाठी, दर्शनासाठी घेऊन आल्यानंतर ती मात्र पहिल्या जो बी सद्भक्त जायचा आणि दर्शन करून यायचा तेव्हापासून ती दरवाजाला टेकून अशी उभी होती आणि एकटक देवाची श्रीमूर्त ती पाहत होती. दाराला लागून नतमस्तक होऊन ती उभी होती आणि सर्वज्ञाची श्रीमूर्त ती पाहत होती. तिने सर्वज्ञांना मग नंतर शेवटी विडा अर्पण केला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. अशा सर्वज्ञांनी सर्वांना मंगल अवसराचा लाभ दिला. त्यानंतर जाण्याची अनुमती दिली. ते सर्वच घरी आले.
आता कामाईसांनी मैळाला विचारलं, मालकिनीने मोलकरीणीला विचारलं, काय गं तू गोसांची संपूर्ण श्रीमूर्ती पाहिली का? ती म्हणाली हो. मग ती कामाईसांनी वर्णन करून सांगितलं. कामाईसाला तिनं वर्णन करून सांगितलं. जी मोलकरीण आहे ती मैळा ती देवाचं वर्णन करून कामाईसांना सांगते, कारण कामाईसांनी श्रीमूर्त पूर्ण पाहिली नाही. तिनं आपल्या देवाच्या श्रीचरणावर मस्तक टेकवल्यानंतर देवाच्या श्रीचरणाचं जे नख आहे तिथंच ती वेचल्या गेली आणि तशीच ती बाहेर पडली. त्याच्यामुळे तिला उत्सुकता होते श्रीमूर्त पाहण्याची, परंतु तिला पाहता न आल्यामुळं तिला मैळा विचारलं. आता तिचं मैळा नाव म्हणजे मोलकरीण, ती मळलेली पूर्वकर्माची कणव आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, परंतु मळीनत्व निर्माण झालेलं आहे. म्हणून या अनुषंगाने तिचं नाव आहे मैळा आणि सांगण्याचा उद्देश आहे तोच. त्या पद्धतीनं तिनं मात्र पूर्ण देवाचं श्रीमूर्त बघितली आणि जेवढे भक्त देवाच्या दर्शनाला जात होते तेवढा वेळ ती मूर्त पाहत होती. एकटक खालून वरून पूर्णपणे श्रीमूर्त पाहिल्यामुळं तिला वेच आवडी निर्माण झाली आणि त्यामुळं ती वर्णन करू शकत होती. ती जी कामाईसा आहे तिला श्रीमूर्तीचं वर्णन करून सांगितलं. इकडे सर्वजण बाई इतक्या जणात आमचं दर्शन कोणाला झालं? बाईसांना देव म्हणतात की एवढे वायनायकांनी सर्व कुटुंब घेऊन आले तर सर्वांमध्ये कोणाला दर्शन झालं आमचं हे तुम्हाला माहीत आहे का? बाईसा म्हणल्या बाबा वायनायकाच्या सगळ्याच कुटुंबाला झालं. कारण बाई अंगानं जर बघितलं तर आपणही नॅचरली काय सांगू का सर्वांना दर्शन झालं. सर्वच आले, सर्वांनी दर्शन घेतलं, सर्वांनी विडे वाहिले, सर्वांनी डोकं टेकवलं, त्याच्यामुळे सर्वांना दर्शन झालं. तसंच बाईसांनी सुद्धा नॅचरली तसंच सांगितलं. परंतु ते म्हणतात बाई तसं नाही, दर्शन हे एखाद्यालाच कोणाला होत असतं. सर्वांनी बाई अंगाने दर्शनाला आले, पण बाईसा म्हणल्या तर मग कसं आहे बाबा? म्हटले आम्हाला तर असं दिसतं का सर्वच आले, सर्वांनी दर्शन घेतलं आणि तुम्ही म्हणता एखाद्याला दर्शन होतं, तर ते कसं काय? सर्वजण बाई दाराला लागून जी बाई उभी होती तिलाच फक्त आमचं दर्शन झालं. म्हणजे ती मैळा जी मोलकरीण आहे तिला दर्शन झालं. बाकीचे तर ते एक प्रोसेस म्हणून वायनायकाने आणलं म्हणून केलं, परंतु तिला एक उत्सुकता होती. काही आपले मालक आहे, आपले जे घरचे लोक आहे, हे ज्या पुरुषाला पाहायला चालले आहे ते गोसावी कसे असावे. तिनं तिच्या मनामध्ये एक अंतर्मनामध्ये एक रेखीवपणा एक कल्पना केलेली असावी, चिंतन केलेलं असावं. परंतु आल्यानंतर जेव्हा तिनं देवाला पाहिलं ती पूर्णपणे वेद निर्माण झाला आणि जर पूर्ण कुटुंब दर्शन घेत होतं तोपर्यंत ती देवाला पाहत होती. बाकीच्यांनी फक्त येऊन डोकं टेकवलं निघून आले, परंतु ती दाराला टेकून देवाला आतमध्ये पाहत होती. तिला माहिती आहे आपल्याला शेवटी एंट्री होणार आहे, शेवटी आपल्याला प्रवेश भेटणार आहे, शेवटचं दर्शन होणार आहे. परंतु तेवढा वेळ त्यांचं दर्शन चालू होतं, तेवढा वेळ ती देवाला श्रीमूर्त पूर्णपणे पाहत होती. आणि मग देव म्हणतात फक्त दर्शन तिलाच झालं, बाकीचे तर हे आले आणि गेले. आपणही तसंच करतो, आपण क्रिया करतो, विडे वाहतो, स्थानवंदन करतो, अनेक स्मरण करतो, चिंतन करतो, अभ्यास करतो, परंतु आपल्याला ते लेखी किती लागलं, ते उपयोगी किती लागलं, परमेश्वरापर्यंत किती पोचलं त्याचं ते उपयोग आहे. अन्यथा करतो तर भरपूर, परंतु लेखी जर लागत नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून आपण समजून उमजून जाणून एक आवडीपूर्वक अहेतुक भाव ठेवून जर आपण ते जे बी केलं तर त्याचा उपयोग होतो, तर ते परमेश्वराच्या लेखी लागतं. नाही तर आपण कितीतरी स्मरण करतो, कितीतरी स्थानवंदन करतो, कितीतरी क्रिया करतो, पण आंतरबाह्य बदल आपल्या काहीच होत नाही. याचं कारण परमेश्वराच्या ठिकाणी ते पोचत नाही, परमेश्वरापर्यंत ते स्वीकारत नाही, परमेश्वराच्या लेखी ते लागत नाही. फक्त एक संस्कार आहे, आवडी आहे किंवा स्वार्थ आहे, दृष्टपर भाव आहे, भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषा आहे, म्हणून आपण ते करत राहतो, तर त्या करण्याला अर्थ नाही आहे. आणि मग देवाने बाईसांना सांगितलं का दर्शन मात्र त्या बाईलाच झालं, बाकी कोणालाही नाही झालं. आणि मग सर्वज्ञांनी तिथं सिद्धनाथाच्या देवळात गमन केलं आणि श्रीकारांनी बाहेरच्या चौकटीचे दोन्हीही दारवंटे देवाने अवलोकन केले. पहिले त्या मंदिराच्या दरवाज्याचं अवलोकन केलं, तेव्हा आतमध्ये मासोपासिनी बसलेल्या होत्या. आतमध्ये पाहिल्यानंतर आणि तिथून सर्वज्ञांनी मग गमन केलं. त्यांनी पाहिलं का आतमध्ये बसलेल्या आहे मासोपासिनी. अवलोकन केल्यानंतर देवाने तिथूनही गमन केलं, दुसरीकडे गेले. आणि मग कामाईसांनी वाळकाच्या बिया ज्या आहे त्या जे वाळकू असतं त्याच्या बिया काढल्या, त्या साखरेत घोळल्या, तुपात घोळल्या
आणि सर्वज्ञांना घेऊन आल्या होत्या. त्या देवानी त्यांना देवाला त्यांनी ओळखल्या. सर्वज्ञांनी त्याची आराधना केली. आता सर्वज्ञांनी अलीकडच्याच वडाजवळ गमन केलं तिथून, आणि तिथं गेल्यानंतर तिथं एक ओळ होता पाण्याचा, आणि तो भरून पाणी वाहत होतं. पलीकडे मात्र जायला पाण्याचा उतार नव्हता, थोडं पाणी जास्त आहे. थोडा वेळ श्रीचरणचारी मग देव तिथं उभे राहिले त्या वाळाच्या अलीकडं. वरच्या बाजूने पाण्यात थोडेसे उतरले आणि मग रामनाथाच्या देवळात त्यांनी गमन केलं. जिथं पाणी कमी असतं त्या ठिकाणी देवाने पहिले अवलोकन केलं, नंतर पाणी कमी आहे तिथून देव गेले आणि रामनाथाच्या मंदिरात गमन केल्यानंतर परकोटाच्या आत अंगणात दक्षिणेला नरसिंहाचं जे देऊळ होतं त्या देवळात देवाचं 10 दिवस अवस्थान होतं. मग आता त्यावेळेस हे जे सर्व सद्भक्त आहे दररोजच दर्शनाला यायचे. कोणी ब्राह्मण यायचे, काही लोक यायचे जे असंस्कारी होते, काही संस्कारी होते. अशा पद्धतीनं तिथं 10 दिवस अवस्थान केल्यामुळं, देव राहिल्यामुळं दररोजच तिथं पूजा अवसर व्हायची, देवाची आरती व्हायची, बाईसा सर्व देवाची सेवा करायची, आणि इतर सद्भक्त जे आहे दर्शनी आहे ते देवाच्या दर्शनाला यायचे. सर्वांनी त्याच दिवशी रामनाथच्या वडाखाली आसन झालेलं होतं, आणि ओवाळाच्या पलीकडं, त्याच ओवाळाच्या पलीकडं उमाईसा येऊन उभ्या राहिल्या. त्यांना तिथून काही येता येईना पाणी जास्त असल्यामुळं, पण ते सर्वज्ञांनी 4 पावलं ओवाळाच्या काठावर थोडंसं समोर आले देव आणि उभे राहिले. मग उमाईसाने सर्वज्ञांनी विनंती केली, जी गोसाव्यांजवळ मला यायचं आहे, मी येऊ का? तर सर्वज्ञ म्हणाले, मासोपाशी हो या, आम्ही या म्हटलं तर येता येईल, परंतु तुम्ही तर व्रतस्थ आहात. कारण त्यांनी व्रत धारण केलेलं आहे. उमाईसा आणि आबाईसा तिथंच होत्या पहिल्या, त्यांची भेट झालेली आहे, आणि त्या उमाईसांनी एक व्रत महिन्याचं धारण केलेलं आहे, आणि देव प्रत्येक वेळेस त्यांना त्यांच्या व्रताची आठवण करून देतात. अप्रत्यक्षरित्या देव त्यांचा आदर पण करतात आणि परमेश्वराची जाणीव पण करून देतात की तुम्ही हे व्रत जे आहे त्याच्यात अडकलेले आहे. जोपर्यंत तुम्ही यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्हीही तुम्हाला भेटू शकत नाही, तुम्हाला आमच्याजवळ येता येणार नाही. आपण असंच कर्मकांडात, विधीत, अन्यथा ज्ञानात अडकलेलं असल्यामुळे देवापर्यंत आपल्याला पोचता येत नाही, आणि देव त्यांना जाणीव करून देतात, तुम्ही तर व्रतस्थ आहात, तुम्हाला तर यायचंच आहे, इच्छात आहे, आणि आम्ही बी तुम्हाला या म्हटलं तर येऊ शकता तुम्ही, परंतु तुम्ही व्रतस्थ असल्यामुळे त्यात अडकलेले, पहिले त्यातून बाहेर पडा. आणि मग देवाने त्यांना सांगितलं, तुम्ही तर व्रतस्थ आहात, तुम्हाला सीमोल्लंघन करताच येणार नाही, सीमेचं अतिक्रमण करता येणार नाही म्हटले. म्हणजे जर त्यांनी तिनं निग्रह असता, तिची देवावर वेच असती, तेवढी निष्ठा असती, तर ते म्हटले असते, देवा तुमच्यासमोर काय व्रत, आणि तुमच्या श्रीचरणाच्या पायाशीच सर्व काही, श्रीचरणाजवळच व्रत आणि सर्व काही आहे, तर ते करण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु ते त्यात अडकलेले आहे. देवही त्यांचा आदरही करताय, आणि आदर करता करता अप्रत्यक्ष त्यांना जाणीव पण करून देत आहे. परंतु कितीतरी वेळा उमाईसांना देवाने जाणीव जरी करून दिली तरी तिला मात्र ते लक्षात येत नाही का देव आपल्याला का सांगताय. तिला वाटतं उलट आपल्या व्रताचं ते आदर करताय आणि आपल्याला ते करायला लावताय किंवा करून घेताय. अशा पद्धतीनं देव काय सांगताय आणि आपण काय समजलो आहे, हे जर वैजात्य असलं, वेगळं असलं, तर मात्र देव आपल्याला भेटू शकत नाही, देवापर्यंत आपण जाऊ शकत नाही. देवाने सांगण्याचा जो उद्देश आहे, देवाने दिलेला ज्ञानाचा, बोधाचा जो समज आहे, तोच जर आपल्याला समजला, कळाला यथार्थपणे, तरच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो, परमेश्वराची प्राप्ती आपण करू शकतो. किंवा परमेश्वराची जरी इच्छा असली पण आपण अशामध्ये अडकलेलो असेल तर आपल्यालाच बाहेर पडावं लागेल. ज्यावेळेस देवाची त्यांची पहिली भेट झाली तेव्हाही देवाचं चरणाचं त्यांनी तीर्थ घेण्याची इच्छा व्यक्त केली. देव म्हणतात, तुम्ही व्रतस्थ आहात, तुम्हाला पाणी गाळून घ्यावं लागेल. आणि मग ती आतमध्ये जाते, पाणी गाळून घेते, श्रीचरणावरती पाणी टाकते आणि मग ते घेते. वास्तविक जर तसं पाहायला गेलं तर देवाने अप्रत्यक्षरित्या त्यांना टोकलेलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या आदर पण केलेला आहे. परंतु तो भक्त कोण आहे, किती आहे, त्याची अवस्था काय, त्याची निष्ठा काय, त्याच्यानुसार त्या गोष्टी ठरतात. तर त्यानंतर तिथं ही जी गोष्ट चालू होती, देव एका बाजूला होते ओवाळाच्या, आणि जी मासोपाशिनी आहे ती मात्र उमाईसा, ती एका बाजूला होती. तिला देवाकडे यायचं आहे. देव तिला सांगताय, आम्ही या म्हटलं तर तुम्ही येऊ शकता, परंतु तुम्ही व्रतस्थ आहात, सीमोल्लंघन तर करू शकत नाही, सीमेचं अतिक्रमण तर करू शकत नाही. आणि ही गोष्ट चालू असताना तिथं एक काळीदास भट जे आहे आणि एक ब्राह्मण आहे, सिद्धनाथाच्या देवळात आलेले आहे, आणि त्यांचे संस्कार चांगले नाही. हे त्यांचे पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काहीतरी एक विकल्प येतो
आणि ते काही बाही बोलायला लागतात आणि ते निंदा करू लागतात. उमाईसांना ते मात्र सहन होत नाही, कारण ते असंस्कारी असतात, अज्ञान असतात आणि हे पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काहीतरी विकल्प आल्यामुळं ते त्या उमाईसाला नाव ठेवायला लागतात, कारण त्यांची अगोदर येणं जाणं आहे, भेट आहे, माहिती आहे, ओळख आहे आणि देव कालच आलेले आहे. त्यामुळं देवाच्या संदर्भात उमाईसाचं जे चर्चा चालू आहे आणि देव म्हणतात तुम्ही यायचं असेल तर येऊ शकतात आणि हे म्हणतात आम्हाला यायचंच आहे. देव म्हणतात तुम्हाला सीमोल्लंघन करता येणार नाही, तुम्ही वृतस्थ आहात. तर त्याच्यातून त्यांचा गैरसमज, अज्ञान आणि शंका आल्यामुळं ते निंदा करायला लागले. ते मात्र उमाईसाला आवडलं नाही आणि मग ती म्हणते जी जी ब्राह्मण निंदा करत आहे, महादेव पाठक, काळिदास भट हे सर्व काही बाई बोलत आहे, ती देवाला तक्रार करते आणि देव म्हणतात बाई बोलावं असं आमच्या ठिकाणी काय आहे काय म्हटले. जरी ते बोलत असले, निंदा करत असले, बदनामी करत असले, नावं ठेवत असले, तर आपल्या ठिकाणी तसं काही नाही आहे. आपला जो भाव आहे, आपला जो हेतू आहे तो शुद्ध आहे. तसं आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत राहतात. समोरच्याचं असंस्कारामुळं, अज्ञानामुळं किंवा मर्यादा न समजल्यामुळं ते जर काही बाई बोलत असेल तर आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख होतं. परंतु आपलं तसं काही नसेल तर आपल्याला दुःख होण्याचं काही कारण नाही, आपण अंगावर ओढण्याचं काही कारण नाही, कारण तो त्याचा संस्कार आहे, त्याला नुकसानकारक आहे, त्यांनी केलेलं कर्म आहे, त्याच्या जीवनामध्ये ते शिदुरी म्हणून जाणार आहे आणि त्याचा भोग, त्याचे जो दोष आहे तो त्याला लागणार आहे. आपण का दुःख करावं. परंतु आपण तसा विचार न करता आपण अंगावर ओढतो आणि त्यातून वाद घालत बसतो. देव अप्रत्यक्षरित्या हेच सांगतात की ते काही म्हणू, ते जरी काही म्हणत असेल तर इथं काही आहेच नाही आहे, तर आपण का त्याचा त्रागा करून घ्यायचा, का त्रास करून घ्यायचा, ते आपण का अंगावर ओढायचं. मलाच म्हटले तसं काही जर असतं तर गोष्ट वेगळी, जर काही नसताना जर ते बोलताय याचा अर्थ तो त्यांचा असंस्कार आहे, हा त्यांचा दोष आहे. देव तिला समजावतात की या ठिकाणी असं काही आहे का. म्हणजे उमाईसा म्हणजे जी काही तर नाही, परंतु बडबड तर करत आहे म्हटले. तर मग मी काय करू म्हटले, ऐकून तर दुःख उद्विग्न वाटत आहे म्हटले. तिला आता ते त्रास झाला, देवाला ती उपाय विचारते आणि देव अत्यंत महत्त्वाचा उपाय तिला सांगतात की बाई ईश्वरनिंदा जर कोणी करत असेल किंवा आपल्याला कोणी नावं ठेवत असेल, बदनामी करत असेल, तर त्यावेळेस आपण काय करावं म्हटले, तुम्हाशी निवारे तरी निवारीचे, ना तरी परते जायचे. जर तुम्हाला ते मिटवता येत असेल मानसिक अंतःकरणामधून तर ते मिटवावं, अन्यथा तिथून निघून जावं म्हटले. त्या जागेचा त्याग करावा. त्याग करत नसेल तर कानात बोटं घालावीत म्हटले, ऐकू नये म्हटले. अशा पद्धतीनं ते आपण त्यावरती उपाय करावा. अशा पद्धतीने देवाने तिला समजावल्यानंतर तिला मात्र निघून जाणं तिनं ते पसंत केलं आणि मग ती देवाकडं न जाता परत आपल्या गुंफेमध्ये पाठीमागे जातात. यातून आपल्याला खूप मोठा समज आहे. आज धार्मिकता करत असताना जे अज्ञानी लोक आहे, अन्यथा ज्ञानात अडकलेले आहे, ज्यांना बोध नाही आहे, ते अनेक वेळा अशा गोष्टी करत असतात. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. ज्यांना जाणीव असेल ते चांगले म्हणतील, ज्यांना जाणीव नाही आहे ते वाईट म्हणतील. म्हणून आपण कोणाचा विचार करायचा आणि कशाचा विचार करायचा. आपण काय केलं हे आपल्याला जर जाणीव आहे, आपल्याला माहीत आहे आणि त्यातून होणारं आपलं हित काय, आपला फायदा काय याचा आपल्याला जर समज असेल तर दुःख करण्याचं काही कारण नाही. कारण अज्ञानी लोक आहे ते अज्ञानी लोक बोलणारच आहे आणि ज्यांना जाणीव आहे, ज्यांना समज आहे, चार गोष्टी कळतात, थोडासा बोधाचा स्पर्श आहे, ते मात्र चांगले मानतात. त्याच्यामुळं आपण चांगले मानतात म्हणून हुरळूनही जाऊ नये आणि कोणी वाईट म्हणतं आहे, नाव ठेवतं आहे म्हणून आपल्याला त्रागा किंवा दुःखसुद्धा करून घेऊ नये. म्हणून त्यावेळेस आपण काय करावं, ऐकल्याचं न ऐकलं करावं. म्हणजे अर्थात कानात आपण बोळे घालावे, अन्यथा तिथून निघून जावं, ऐकू नये. परंतु कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया, त्यांना समजावत बसणं, त्यांच्याशी वाद घालणं हे करू नये, कारण तो त्यांचा संस्कार आहे, ही त्यांची समज आहे, त्यांचा बोध आहे. त्याच्यामुळं परमेश्वर उमाईसाला हेच सांगतात की बाई आता तुम्हाला जर सण होत असेल तर सण करा, ते मिटवता येत असेल तर मिटवा, नाही तर कानात बोळे घाला, ऐकल्याचं न ऐकलं करा आणि तेही करता येत नसेल तर इथून निघून जा. इतकं सोपं आणि असंग करा थोडक्यात. तर देवाने ते सांगितल्यानंतर उमाईसा तिथून निघून जाते आणि आपल्याला मात्र ह्या लीळेतून खूप मोठा परमेश्वराने समज दिलेला आहे. जीवनात राहत असताना, समाजात राहत असताना, समाजव्यवस्था पाळत असताना संग्रह पाळावा लागतो. परंतु आपल्याला झालेला बोध आणि इतर लोकांना न झालेला बोध किंवा अज्ञान, त्यातून हा संघर्ष होत असतो. कधी आपल्या कानावरती काही गोष्टी येत असतात, कधी आपल्याला पाहायला भेटतात. तर ह्या ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे, निघून दिलं पाहिजे आणि अप्रत्यक्षरित्या ते असमज आहे, अज्ञानी आहे असा विचार करून, ती विषय व्यवस्था करून त्यापासून आपण असंग म्हणजे अर्थात दूर झालो पाहिजे. त्यातून आपण जर डिस्टर्ब झालो, अस्वस्थ झालो तर आपण आपल्या साधनावरून पडू शकतो किंवा साधनेवरून आपण जाऊ शकतो.
म्हणून आपण आपल्या साधनेवरती राहत असताना आपलं ध्येय पक्कं आहे, आपलं हित आपल्याला कळालेलं आहे, आपला निर्णय आपण धर्माच्या चौकटीत घेतलेला आहे आणि तो निर्णय आपल्या फायद्याचा आहे, हिताचा आहे असा विचार करून परमेश्वराकडं प्राप्तीच्या अनुषंगाने जी साधना आहे आपण ती करत राहावी, कोणाकडं लक्ष न देता चालत राहावं. आणि हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये छोट्याफार प्रमाणात थोड्याफार मोठ्या प्रमाणात होत राहतो. तर त्यातून आपण समज घेतली पाहिजे. त्यानंतर भोटोबासांचे जे भाऊ आहे वैजोबा, त्यांनी आपल्या शेतामध्ये वाळकं लावलेले होते. वाळकं म्हणजे वाळूमध्ये निर्माण झालेलं फळ, जे खरबूज वगैरे असतं त्याच प्रकारचं ते वाळूक असतं. आणि ज्या नदीच्या कडेला ज्या वाळू असतात त्या वाळूमध्ये ते पीक केल्या जातं. तर ते वाळकं केले होते त्यांनी. मग आपल्या शेतातले जे वाळकं तोडले आणि पिकलेल्या वाळकाचा एक डेरा म्हणजे एक गंज, दुसरा कोवळ्या वाळकाचा, असे 2-3 काही चांगले, काही पिकलेले, काही कच्चे, काही कोवळे, असे बरेचसे वाळकं त्यांनी 2 पाटीमध्ये भरले. आणि ते आता 2 आणायचे कसे नदी ओलांडून, तर त्यांनी एक आयडिया केली. ते दोन्हीही ज्या पाट्या होत्या वाळकाच्या त्या नदीत टाकल्या आणि स्वतः नदीत उतरल्यानंतर दोन्ही हातांनी त्या पकडत पकडत नदीच्या कडेला त्यांनी पार केलेला आहे. रामनाथाच्या ओळाजवळ ते बाहेर पडले आणि मग देव जिथं रामनाथाच्या चौकात आसन नसतं होते त्या ठिकाणी ते घेऊन आले. आता येताना वैजोबाच्या खांद्यावर नदीमध्ये तर त्यांनी केलं, परंतु नदी ओलांडल्यानंतर मात्र दोन्हीही ते जे आहे ते खांद्यावर त्यांना दोन्ही खांद्यावर घेऊन यावं लागले. आणि ते येत असताना बाईसा म्हणतात, बाबा बटिकाची जणू काही कंबर मोडेल इतकं वाटतं आहे, एवढं मोठं त्यांनी वजन आणलं आहे आणि त्याचा देह तर अगदी रोडका आहे, वाळका आहे म्हटले, बारीक आहे, तरी पण ती देहयष्टी अशी असतानाही ते एवढं मोठं ओझं घेऊन येत आहे म्हटले, कसा दिसत आहे म्हणले बघा. तर बाईसांना थोडंसं त्याची कीव आली आणि मग देवाला ते सांगतात, मग बाई हे महादेवाचे भृंगी आहे म्हणे, आमचा भृंगी म्हणे, महादेवाचा भृंगू आहे ना त्या पद्धतीनं हा आमचा भृंगी आहे. म्हणजे अर्थात परमेश्वराने त्याचा अभिमान घेतला आणि तो सेवेचा भाव त्याचा आहे. आणि एवढं अडचणी असताना, तब्येत चांगली नसताना, पाण्याची अडचण असतानासुद्धा तो ते वाळकं देवाला घेऊन आलेला आहे. तर ते प्रासादिक नाव ठेवलं. तर बाईसा म्हणले, बाबा भृंगी म्हणजे काय? आता भृंगी हे नाव आहे तर देवाने ठेवलं म्हणजे त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असावं. आणि बाईसांनी विचारलं आणि मग देव म्हणतात, बाई महादेवाच्या ठिकाणी 2 गण आहेत, म्हणजे 2 सेवक आहे महादेवाच्या ठिकाणी आणि त्यांचे एकाचं नाव आहे भृंगी म्हटले. तसा त्याचा जो सेवक आहे भृंगी, तसा हा आमचा सेवक आहे भृंगी म्हटले. म्हणजे देवाने त्यांना अप्रत्यक्षरित्या स्वतःचा सेवक म्हणून घेतलं आणि त्यांचा अभिमान घेतला. वैजोबा आले, त्यांनी ते दोन्ही बी डेरे म्हणजे थोडक्यात 2 पाट्या आहे त्या सर्वज्ञांच्या समोर ठेवल्या, वाळकाचा ढीक केला, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांनी ते सर्व वाळकं अवलोकन केले, सर्व बघितलं. आता बाईसांना वाटतं याचं काय करावं आणि मग बाईसा काय करतात, कोवळे कोवळे जे वाळक आहे 2-4 ते उचलायला सुरुवात करतात. म्हणजे बाईसांना फक्त देवाची काळजी आहे, एवढे वाळकं काय करायचे, तर देवाला उपयोगी पडतील असे कोवळे कोवळे 2-4 वाळकं आपण घेऊन ते व्हावे अशा उद्देशाने बाईसांनी ते 4-5 कोवळे वाळक उचलायला सुरुवात केली. पण देवाने ते थांबवलं. देव म्हणतात, बाई थांबा, ही वाळकं नेऊ नका म्हटले, याचे काय करा, वाटे करा तुम्ही. आणि जुनं निब्बर वाळकं, हिरवी वाळकं, पिकलेली वाळकं अशी एकत्र करून त्याचे वेगवेगळे वाटे करा म्हटले. आणि मग बाईसांनी ते वाटे तर केले, पण काही थोडेसे वाळकं तरी देवाने सांगितलं आहे तरीही तिनं 2-4 कोवळे वाळकं देवासाठी वेगळे केले आणि ते बाजूला ठेवले. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व वाळकाचे जे आहे ते वाटे केले आहे. 2-4 वाळकं बाईसांनी नेलेच. सर्व भक्तजनांना मात्र स्वतः वाळकं दिली. मग ते वाटे केलेले होते, जेवढे भक्त होते तेवढे वाळकाचे वाटे, प्रत्येक भक्ताला एक वाळकाचा वाटा परमेश्वरांनी स्वतः दिलेला आहे. आणि तोपर्यंत मग त्या देवतेचा एक गुरव पण आला, गुरव पुजारी. तो आल्यानंतर मात्र देवाने स्वतःसाठी जो वाटा ठेवलेला होता तो वाटा मात्र त्या गुरुवाला दिला देवाने. 1-2 वाळकाचा प्रसाद त्याला दिला आणि भक्तजनांनी ते तृप्ती होईपर्यंत मग वाळकं खाल्ली. आणि त्यावेळेस सर्वज्ञांनी गुंफेत गमन केलं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवानी सर्वांचा विचार जर केलाच, परंतु तिथले जे देवतेचा जो भक्त आहे, गुरु आहे, त्याचाही विचार केला. कारण तो येतो तिथं झाडलोट करतो, स्वच्छता ठेवतो, सकाळ संध्याकाळची पूजा अर्चा करतो, त्या ठिकाणी त्याला जे उत्पन्न भेटतं त्या उत्पन्नावर त्याचं घर चालतं.
म्हणून देवाने हाही विचार करायला लावलेला आहे का जो सेवक आहे, जो सेवा करतो आहे, त्यांनाही आपल्याकडून काहीतरी दिल्या गेलं पाहिजे. देवाने आपला वाटा त्या गुरुवाला दिला आणि सर्वांना ते जे वाळकं आहे सारख्या प्रमाणात बाईसांना द्यायला लावले आणि देवाने स्वतः ते प्रसाद म्हणून त्यांना दिले आणि खायला लावलेले आहे. म्हणजे बाईसांना देवाचीच काळजी आहे, बाकीचं तिच्या डोक्यात काहीच विचारसुद्धा नाही, परंतु देवाने तसं न करता तुम्ही सर्वांना ते द्या असं सांगून खायला पण लावले. एके दिवशी असंच रात्री सर्वांच्या नरसिंहांच्या देवळात आराम चालला होता, म्हणजे अर्थात देव पौढ होते. रामनाथच्या देवळामागे भिंतीला लागून एक लहानशी गुंफा होती. तिथे रामनाथच्या देवळाची जी पुजारीण आहे ललिताईसा, ती पुजारीण असते आणि ती राहत होती. तिच्या पायाला काळस्फोट झाला होता आणि काळस्फोट म्हणजे तिचा काळ आला होता. थोडक्यात ती मरण पावेल अशा पद्धतीचा तो रोग असतो, आजार असतो आणि तो असह्य असतो, तो अत्यंत आतून दुखत असतो. आता ती रात्र झालेली आहे, त्यामुळे ती रात्री काय करायची, तिला इतका त्रास जायचा, ती रात्रभर वेदनेने विवळत होती. ही बाईसा ऐकताय, कारण बाईसा वेगळ्या गुंफेमध्ये आहे, ती पाठीमागच्या एका गुंफेमध्ये आहे. तिथून ते ऐकता आवाजाचा अनेक प्रकारे ती ईश्वराची धारणा करायची. त्या देवतेची ती जी भक्त आहे त्या देवतेकडंच ईश्वर म्हणून ती पाहते. ज्या अन्य लोक जे आहे त्यांची भक्ती करतात त्यांनाच परमेश्वर समजतात, त्यांनाच ईश्वर समजतात आणि त्यांच्याकडेच प्रार्थना करतात. परंतु दृष्टपर असल्यामुळं त्या देवतेची भक्ती, ते देवतेची त्यांनी जे अर्जकत्व केले ती देवता देत असते. पण जेव्हा अदृष्टपर भावना त्यांची निर्माण होईल तेव्हा ती देवताच परमेश्वराकडे यांची प्रतिकारणता वाढवत असते. जसं आपल्या ज्या औसा माता आहे त्या औसा माता विधवा झाल्या आणि देवदेव करायला लागल्या, त्यावेळेस ती त्या आपल्या ज्या देवता असते, तिची जी देवता होती त्या देवतेकडं परमेश्वर म्हणून भक्ती करायला लागली आणि त्यावेळेस अहेतुक भाव निर्माण झाला. त्यावेळेस त्या देवतेनंच तिला स्वप्नात येऊन सांगितलं का तुम्ही गंगा तीराला जा, तुम्हाला परीस सापडेल. म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवतेची आपण भक्ती करत असताना जे बी लोक भक्ती करताय आजपर्यंत आपण पाठीमाग केलं, त्याच्यात जर अहेतुक भाव निर्माण झाला, देवतेची भक्ती आहे परंतु भाव मात्र अहेतुक आहे, ईश्वर म्हणून आहे, तर ती देवताच मी ईश्वर नाही, ईश्वर दुसरा कुणी आहे आणि त्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करतात. म्हणजे अहेतुक जो भाव आहे, अहेतुक जी क्रिया आहे ही देवता स्वीकारू शकत नाही, कारण ती खूप मोठी असते आणि तो स्वीकारण्या फक्त परमेश्वरापर्यंतच जातो. आणि म्हणून अहेतुक भाव परमेश्वराने स्वीकारल्यानंतर मग आपल्याला प्रतिकारांता वाढून आपण परमेश्वराच्या मार्गापर्यंत आलेलो आहे. तसंच ती त्या देवतेची भक्ती करत असेल, त्या देवतेकडंच ती मागणी करते, ओरडते. ती ज्या देवतेची भक्ती करत होती त्यांच्याकडे प्रार्थना करते, ओरडते की रक्षण कर रे देवा, रक्षण केलं नाहीस तर मारून तरी टाक, खूप त्रास होतोय देवा, पाव रे देवा, रक्षण कर रे देवा, सांभाळ रे देवा. अशी ती विवळत रात्रभर तिनं ते त्रास सहन केला. रात्रभर ती दुःखाने तळमळत होती आणि तिची आता जाण्याची वेळ आली, कारण रात्रभर ती तळमळत 4 प्रहर दुःख करत, रडत ओरडत, प्रार्थना करत करत ती पडली होती. आणि सकाळ झाल्यानंतर सकाळी सर्वज्ञांनी परिसराला गमन केलं आणि परिसर आटपून पाण्याचा विनियोग केल्यानंतर त्या वाटेत गुंफेत गमन केलं. स्वतः देव त्या गुंफेत जातात. सोबत बाईसा होत्या. ललिताईसा अर्धी गुंफेत अर्धी गुंफेच्या आतमध्ये अशी पडली होती, जेणेकरून कोणी जर पाहिलं तर कोणाला वाटेल की ही मेली, आता ही सरली, ही नाही आहे म्हटले. सर्वजण ती फोड जी आहे ती अवलोकन केलं. तिच्या शरीरावरती जो फोड झालेला होता काळस्फोट, तिचं अवलोकन केलं आणि श्रीचरणाच्या अंगठ्याने तो दडपला, म्हणजे अर्थात तो फोडला. तिला स्पर्श दिला, म्हणजे संबंधदान दिलं आणि तिचा पाय जो आहे तिचा पाय श्रीकरांनी धरून फुटलेल्या फोडावर श्रीमुखीचं जी पीक आहे ती घातली, म्हणजे ती फोडली आणि पीक औषध म्हणून त्याच्यावरती ती टाकली. श्रीचरणाच्या अंगठ्याने सुद्धा ती दाबून दिली, म्हणजे देवानी 2 वेळा तिला स्पर्श केला. तिला होणाऱ्या वेदना मात्र त्या नाहीशा झाल्या. त्याबरोबर तिचं दुखणं बंद झालं, तिचं विवळणं बंद झालं आणि तिला शांत झोप लागली. तिच्या लक्षातच नाही कोण आलं आहे, काय केलं आहे, काहीच नाही. तिला शांत झोप लागली. आता शांत झोप लागल्यानंतर बाईसांना मात्र शंका येते. देव मात्र ते आपल्यासमोर पुढं नरसिंहाचं जे मंदिर आहे तिथं गमन करतात आणि बाईसा देवाला विचारत, बाबा फोड तर लहानसाच होता म्हटले आणि ही बाई तर रात्रभर विवळत होती, कारण तो फोड छोटा दिसायचा. आणि बाईसा म्हणते ही रात्रभर विवळत होती, फोड तर इतका एवढा छोटा छोटा दिसतोय म्हटले.
तिथं शांत झाली म्हणली. ती आता सरली का काय म्हटले. तिथं आता इवळतही नाही, आवाज येत नाही, काहीच नाही म्हटले. आणि मग आता काही दिसत नाही. सर्वजण बाई हा काळस्फोट होता म्हटले. आम्ही जर आता पाहिलं नसतं आणि आम्ही आता आलो नसतो तर ती वाचली नसती, ती सरलीच असते म्हटले. आम्ही लवकर आलो याचं कारण आहे का तिच्या मनामध्ये जो भाव आहे का आता तू मला घेऊन जा, तिचा अहेतुक भाव, आता कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही, जगण्याची इच्छा नाही. आणि त्या देवतेकडची जी मागणी करत होते की आम्हाला तू घेऊन जा, आता मला तुझ्याकडून काहीच नको आहे, मला एक तर बरं कर, आता बरंही करू नको, आता मला घेऊनच जा, अशी भावना जेव्हा तिची निर्माण झाली, अहेतुक भाव निर्माण झाला, निस्वार्थपणे भाव निर्माण झाला, तेव्हाच आम्ही गेलो आणि तिचं ते जे आहे तिला जीवनदान दिलं. तिला सुखानं आता झोप लागलेली आहे, ती काही मेली नाही, ती सरली नाही म्हटले. बाईसा म्हटल्या तिचं दैव भाग्याची, मग इतकी भाग्याची का तुम्ही स्वतः जाऊन तिथं तिला स्पर्श करावा, तिचा काळस्फोट जो आहे तो घालवावा, त्याच्यावरती पीक लावावी, तिचं औषध पाणी करावं, तिचं तुम्ही रक्षण केलं म्हणले. मग गोसाव्यांनी स्वतःजवळ राहू द्यावी म्हणे तिला. आता बाईसांना वाटतं की देवाने जर तिचं रक्षण केलं आहे स्वतः प्रत्यक्ष, तर देवाने तिला आपल्याजवळ ठेवायला पाहिजे, कारण ती आता भक्त झाली आणि देवानी तिला जर जीवनदान दिलं तर तिला आता बोध पण होईल, समज होईल, कळलं, लक्षात येईल. आता बाईसांचा एक भोळा भाव आहे का ह्या जीवाला आता समजलं आहे, कळालं आहे, तर ते परमेश्वराकडे येईल आणि परमेश्वराने सुद्धा तिला राहू द्यावं. पण परमेश्वर खूप मोठं तत्त्वज्ञान तिथं सांगतात की बाई, जीवाला ऊर्ध्वगती नाही म्हटले, अधमती अधगती अधरती, तो खाली विचार करतो, वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो आणि वाईटच कृतीत रमतो म्हटले, तिथंच रमतो. आता तिला जरी जीवनदान दिलं आहे तर तिला असं वाटेल का जीवनदान दिलं आहे मग आता काय मौजमजा करायची, भौतिक सुख उपभोगायचे. तसंच आपल्या जीवनामध्ये परमेश्वरांनी बोध दिला आहे, तो बोध कशासाठी दिला आहे, सृष्टी कशासाठी निर्माण केली, नरदेह कशासाठी दिला आहे, कर्मभूमीत आपल्याला कशाला जन्माला घातलं आहे, आणि ही जाणीव आपण करून ही धर्माचा अभ्यास का करतो आहे, तर फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने. पण त्याचा विचार न करता आपण या धर्माला, आपल्या देवाच्या भक्तीला, आपल्या ज्ञानाला, आपल्या आचाराला सर्व प्रापंचिक सुखाला लावलेलं आहे, प्रापंचिक सुखाच्यासाठी वापरतो आहे. म्हणून ऊर्ध्वगती आपली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि देव म्हणतात बाई, ही ऊर्ध्वगती जीवामध्ये नाही आहे आणि म्हणून तो असंच राहणार आणि असंच जीवाचं पाहणं असतं म्हटले. नीच गती, अधमती अधगती अधरती, मतित्रायाने अनादि अविद्ययुक्त आणि अज्ञानाने हा अनंत दोषात हा जीव अडकलेला आहे. त्याला आम्ही काही जरी दिलं तरी तो काही लगेच येत नाही, स्वतःचं हित ह्या जीवाला कधी कळत नाही, समजत नाही आणि म्हणून तो अनंत जन्मात अनंत सृष्टीत दुःख भोगतोय. पण तेच दुःख आम्हाला पावत नाही, म्हणून वेळोवेळी आम्ही त्यांना बोध देतो आहे डुळक्याच्या दृष्टांताच्या अनुषंगाने. आणि त्यांनी जेव्हा जाणीव करून घेईल आणि त्याला जेव्हा स्वतःचं हित कळेल, समजेल आणि ऊर्ध्वगतीचा विचार करेल, तेव्हाच त्याला परमेश्वर भेटू शकतो. आणि आपणही परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे, जाणीव करून दिली, ती फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. म्हणजे भक्ती ही फक्त परमेश्वराच्या आपल्या मुक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी असते. भक्ती ही मुक्तीसाठी असते. हे जर आपण डोक्यात आपल्या समजून घेतला, जाणीव करून घेतली, तर अहेतुक भाव आपोआपच निर्माण होईल. आणि अहेतुक भाव निर्माण झाला का ऊर्ध्वगतीची जी भक्ती आपण करायला सुरुवात करू तीच परमेश्वरापर्यंत पोचते. आणि ऊर्ध्वगतीचा विचार करून, अहेतुक भाव निर्माण करून जेव्हा आपण भक्ती करू तेव्हा नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.